तर कोल्हापुरात भाजपच्या वतीने तिरंगा रॅली धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही तिरंगा रॅली निघाली आहे। अमल महाडिक हे देखील या तिरंगा रॅलीत सहभागी होणार आहेत। धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही तिरंगा रॅली निघालेली आहे। कोल्हापुरात भाजपच्या वतीने तिरंगा रॅली। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही तिरंगा रॅली सध्या निघालेली आहे, काय सांगाल? नक्कीच भाजपच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये तिरंगा पदयात्रा आहे ती काढण्यात आलेली आहे। मिरजकर तिकटी इथून या सगळ्या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। आमदार अमल महाडिक या सगळ्या तिरंगा पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्याचबरोबर भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील तिरंगा ध्वज घेऊन या सगळ्या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। भाजपच्या वतीनं हर घर तिरंगा हा जो काही उपक्रम राबवला जातोय आणि त्या अंतर्गत ही सगळी पदयात्रा आता काढली जाते आणि आता शहरातील मुख्य मार्गांवरून ही पदयात्रा निघत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। देशभक्तीपर घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे आणि एकूणच आपण बघतोय सामान्य नागरिक देखील आता या सगळ्या तिरंगा पदयात्रेमध्ये सहभागी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। मिरजकर तिकटे येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही सगळी पदयात्रा आहे ती जाणार आहे। देश प्रथम ही सगळी एक टॅगलाईन घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे एका निमित्तानं एक देशभक्तीपर वातावरण या सगळ्या रॅलीच्या मार्गावर आपल्याला बघायला मिळतं। ठिकठिकाणी तिरंगा ध्वजाच्या मोठ्या प्रतिमा आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच वातावरण निर्मितीचा प्रयत्न भाजपकडून या निमित्तानं झाला असं म्हणावं लागेल। स्वातंत्र्य दिन 2 दिवसांवर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही सगळी तिरंगा। नक्कीच धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।